हाय स्टुडंट्स, आज आपण केमिकल कायनेटिक्स या चॅप्टर मधील अतिशय महत्वाचा पॉइंट कोणता रेट लॉ स्टडी करणार आहोत. रेट लॉ नक्की काय ते आपल्याला पाहायचं. रेट लॉचं पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे तेव्हा इट इज experimentally determined mathematical equation which express the rate of reaction in terms of molar concentration of reactant. In terms of molar concentration of the reactant. रेट लॉचं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट? रेट लॉ इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइन्ड मॅथमॅटिकल इक्वेशन. इट इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइन्ड मॅथमॅटिकल इक्वेशन which express काय करतं? which express the rate of reaction in terms of molar concentration of reactant. ओके, रेट लॉ इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड. हा वर्ड अतिशय महत्वाचा आहे. एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड. दॅट मीन्स रेट लॉ इज नॉट थेरॉटिकल प्रॉपर्टी. रेट लॉ ही थेरॉटिकल प्रॉपर्टी नाही. ती कशी आहे? एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड आहे. एक्सपेरिमेंटल प्रोसेस मध्ये काय घडतं त्याच्यावरून आपल्याला रेट लॉ सांगता येतो. आपण एखाद्या रिएक्शनचा रेट लॉ थेरॉटिकली लिहू शकत नाही. तर तो कसा असेल? एक्सपेरिमेंटल असेल. इट इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइन्ड मॅथमॅटिकल इक्वेशन विच एक्सप्रेस द रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आपण रेट लॉ पाहिलं, रेट लॉचं स्टेटमेंट पाहिलं. तर रेट लॉ कसा लिहायचा? पर्टिक्युलर रिएक्शन साठी रेट लॉ कसा लिहायचा हे बघायचं. एक केमिकल रिएक्शन, जनरल केमिकल रिएक्शन घेतली. A into A काय? स्मॉल a into A plus small b into B which gives small c into C plus small d into D. Yes, कॅपिटल A आणि B रिएक्टंट आहेत, कॅपिटल C आणि D प्रोडक्ट आहेत. स्मॉल a आणि स्मॉल b हे रिएक्टंट A आणि B चे कोएफिशिएंट आहेत आणि स्मॉल c आणि स्मॉल d हे प्रोडक्ट C आणि D चे कोएफिशिएंट आहेत. तर या रिएक्शनचा रेट कसा लिहायचा आहे किंवा काय सांगितलेलं आहे? काय सांगतो रेट लॉ? रेट लॉ इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड मॅथमॅटिकल इक्वेशन विच एक्सप्रेस द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. या केमिकलचा रिएक्शनचा रेट कसा आहे? रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. पुन्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल. रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. जसं आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन पाहिलेलं असेल तसंच आहे. रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट कोण आहे? ए. रिएक्टंट कोण आहे? ए. आणि स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय? मोलार कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए. आणि हा दुसरा कोणता रिएक्टंट? बी. तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन या रिएक्शनचा रेट कसा होईल? रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस्ट टू पॉवर स्मॉल ए
अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर स्मॉल बी. हे कशानुसार? अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन. पण अकॉर्डिंग टू रेट लॉ या रिएक्शनचा रेट याप्रमाणे, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स, ए रेस टू पॉवर एक्स अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. बा ऍक्च्युअल मध्ये मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए चा पॉवर काय असायला पाहिजे होता? स्मॉल ए असायला पाहिजे होता. मी काय लिहिलाय? एक्स लिहिलाय. बी चा पॉवर काय असायला पाहिजे होता? स्मॉल बी असायला पाहिजे होता. लिहिलाय काय? वाय. याचा अर्थ काय? रेट लॉ आणि लॉ ऑफ मास ऍक्शन हे थोडंफार एकसारखं सांगतात. काय सांगतात? रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट याप्रमाणे सांगतात. पण लॉ ऑफ मास ऍक्शन पुढे काय सांगतो? प्रत्येक मोलार कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर आहे, प्रत्येक मोलार कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर आहे, ती पॉवर कितीने रेज झालेली असते? इक्वल टू इट्स स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट. हे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन. बट रेट लॉ काय सांगतो? कॉन्सन्ट्रेशन टर्मचा जो पॉवर आहे तो पॉवर कोएफिशियंट इतका असेलच असं नाही. तो मे बी असेलही, मे नॉट बी. चलो तेच ए चा पॉवर स्मॉल ए असू शकतो, बी चा पॉवर स्मॉल बी असू शकतो, पण असेलच असं नाही. चलो त्यामुळे ए चा पॉवर स्मॉल ए लिहायचा नाही. ए रेस टू पॉवर एक्स, बी रेस टू पॉवर वाय. ओके. तर इक्वेशन याप्रमाणे लिहिलं. रेट प्रोपोर्शनॅलिटी साइन काढा. काय? इक्वल टू आणि के. या प्रोपोर्शनॅलिटी साइनची व्हॅल्यू किती? इक्वल टू इंटू के. रेट इज इक्वल टू के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. हा झाला या रिएक्शनचा रेट लॉ. या रिएक्शन साठी रेट लॉ कसा आहे? रेट इज इक्वल टू के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. ओके. आता याच्यामध्ये ज्या टर्म आहे, ही टर्म काय? व्हॉट इज दिस? हा के. के काय? इट इज रेट कॉन्स्टंट. त्याला काय म्हटलं जातं? रेट कॉन्स्टंट. किंवा याला दुसरं नाव आहे स्पेसिफिक रिएक्शन रेट कॉन्स्टंट. स्पेसिफिक रिएक्शन रेट कॉन्स्टंट. आणि हा जो के आहे स्पेसिफिक रिएक्शन रेट कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू ओनली अँड ओनली टेम्परेचरवर डिपेंड असते. स्पेसिफिक रिएक्शन रेट कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे के ची व्हॅल्यू, ही के ची व्हॅल्यू ओनली अँड ओनली कशावर डिपेंड असते? टेम्परेचरवर डिपेंड असते. इट इज टेम्परेचर डिपेंडंट. हा मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटवर डिपेंड असत नाही. के ची व्हॅल्यू कशानुसार चेंज होते? बाय चेंज इन टेम्परेचर. क्लिअर झालं? इस के काय? रेट कॉन्स्टंट किंवा त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक रिएक्शन रेट कॉन्स्टंट. व्हॉट इज दिस? स्मॉल ए. Sorry, what is this? This is the molar concentration of reactant A. What is this? This is the molar concentration of reactant B. What is X? X is the what? Power of power है? Power of molar concentration of A. And what is Y? Y is power of power molar concentration of B. क्लिअर झालं? इथं अतिशय महत्वाची गोष्ट कोणती आहे? X हा
एच्या इक्वल असेलच असं नाही. इथं ए आहे म्हणून इथं ए लिहायचं आहे असं नाही. इथं बी आहे म्हणून इथं बी लिहायचं आहे असं नाही. इथं 2 असेल, एचा कोएफिशियंट 2 असेल तर एच्या डोक्यावर 2 असेलच असं नाही. मे बी ते 3 असू शकतं, मे बी ते 1 असू शकतं, मे बी ते 0 असू शकतं. लक्षात आलं? Yes, x and y may be or may not be equal to its may be or may not be equal to a or b. क्लिअर आलं? तर हा काय रेट लॉ. काय रेट लॉ? रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट and each concentration term raised to power may be equal to or may not be equal to its coefficient in balanced chemical equation. क्लिअर होतंय? तर याप्रमाणे रेट लॉ लिहायचा. ओके, रिएक्शनचा रेट लॉ याप्रमाणे. Rate is equal to K into concentration of A raised to power X into concentration of B raised to power Y. जर X is equal to 1 and Y is equal to 1 असेल, X is equal to 1 and Y is equal to 1 असेल, तर या रिएक्शनचा जो रेट आहे तो रेट कसा असेल? रेट इज इक्वल टू K into concentration of A into concentration of B. कारण A raised to power X आहे, X ची व्हॅल्यू किती आहे? 1, म्हणजे याचा पॉवर किती आहे? 1 आहे. B raised to power किती आहे? Y आहे. Y ची व्हॅल्यू किती आहे? 1. लक्षात आलं? याचा रेट लॉ काय झाला? या रिएक्शन साठी जर X ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि Y ची व्हॅल्यू 1 आहे, तर या रिएक्शन साठी रेट लॉ कसा होईल? Rate is equal to K into concentration of A into concentration of B. ओके, आता पुढे काय आहे? आता काय केलं मी? Y कॉन्स्टंट ठेवला. Y कॉन्स्टंट ठेवला. Y is equal to 1 आहे. Y is equal to काय? 1 आहे आणि X is equal to काय? 2 आहे. तेच काय केलं? Y कॉन्स्टंट ठेवला आणि X ची व्हॅल्यू काय केली? चेंज केली. X ची व्हॅल्यू काय केली? डबल केली. अशा वेळेस रिएक्शनचा रेट काय होईल? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to power 2 into concentration of B. काय झाला? रेट इज इक्वल टू K into concentration of A raised to power 2 into concentration of B. Yes, Y is equal to 1 कॉन्स्टंट ठेवली आणि X ची व्हॅल्यू काय केली? 2 केली. मग अशा वेळेस या रिएक्शनचा जो रेट लॉ असेल, तो रेट लॉ कसा असेल? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. ओके, क्लिअर झालं? आता मी काय केलं आहे या रेट लॉ साठी काय केलं? सेंटेन्स पहा. At constant concentration of B. At constant concentration of B. B कॉन्स्टंटच ठेवा. जो Y काय राहील? कॉन्स्टंटच राहील. At constant concentration of B, concentration of A is doubled. Concentration of A is doubled. काय होईल बा? At constant concentration of B, concentration of A is doubled. आता A चा पॉवर किती आहे? 2 आहे. A चा पॉवर किती आहे? 2 आहे. याचा अर्थ इथं जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे.
मे बी ऑर मे नॉट बी. ओके. पण ज्यावेळेस एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं जाईल त्यावेळेस इथं व्हॅल्यू काहीतरी चेंज होईल ना, आणि व्हॅल्यू काय असेल, चेंज होणार आहे. आणि त्यावेळेस जो रेट असेल तो रेट काय होईल, रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4. रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4. कधी, रेट लॉ असा असताना, काय म्हणतोय बघा मी, रेट लॉ असा असताना ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल्ड. सेंटेन्स लिहून घ्या. काय सेंटेन्स, रेट लॉ जर असा असेल तर कधी, ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल्ड, देन rate of reaction increases by factor 4. Rate of reaction increases by factor 4. ओके. तर पुढे काय केलं बघा, नेक्स्ट, इफ बी कॉन्स्टंटच आहे, बी मध्ये कोणताही चेंज केलेला नाही, बी कॉन्स्टंटच आहे, जस वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, वाय कॉन्स्टंट आहे. एक्स ची व्हॅल्यू काय केली, इफ एक्स इज इक्वल टू लिहिला 0. एक्स इज इक्वल टू काय लिहिला, 0 लिहिला. जर एक्स इज इक्वल टू 0 असेल तर हा जो रेट लॉ आहे तो रेट लॉ कसा होईल, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 0 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर वाय. पण वायची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, वाय चेंज केलेला नाही, वायची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे बी रेज टू पॉवर 1 आहे. एक्स ची व्हॅल्यू काय केली, 0 घेतली, म्हणजे ए रेज टू पॉवर काय झाला, 0 झाला. ज्यावेळेस एखाद्या कॉन्सन्ट्रेशन टर्मचा पॉवर 0 होतो, एखाद्या वेळेस, सॉरी, ज्यावेळेस एखाद्या कॉन्सन्ट्रेशन टर्मचा पॉवर 0 येतो त्यावेळेस त्या रिएक्शनचा रेट त्या पर्टिक्युलर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असत नाही. म्हणजेच याच्यासाठी आपल्याला काय सांगता येईल, दिस रेट लॉ indicates that, काय इंडिकेट करतो, दिस रेट लॉ इंडिकेट्स दॅट रेट ऑफ रिएक्शन इज ओनली अँड ओनली डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अँड इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. समजतंय बा. ज्यावेळेस तुम्हाला असा रेट लॉ मिळतो त्यावेळेस रेट लॉ काय इंडिकेट करतो, पर्टिक्युलर रिएक्शनचा रेट ओनली अँड ओनली कोणावर डिपेंड आहे, बीच्या एका मोलवर डिपेंड आहे. बीच्या किती मोलवर डिपेंड आहे, एका मोलवर, आणि तो एच्या मोलवर डिपेंड नाही, किंवा एच्या रिएक्टंट ए वर कोणत्याही प्रकारे डिपेंड नाही. रिएक्टंट ए वर तो कसा आहे, टोटली इंडिपेंडेंट आहे. मग केमिकल रिएक्शन मध्ये ए चे 4 मोल असतील किंवा बीचा एकच मोल असेल तरी सुद्धा रिएक्शनचा रेट ए 4 मोल असून सुद्धा एच्या 4 मोलवर डिपेंड नाही, तो ओनली अँड ओनली कोणावर डिपेंड आहे, बी वर डिपेंड आहे. कारण जरी रिएक्शन मध्ये, थेरॉटिकल रिएक्शन मध्ये ए चे 4 मोल असतील तरी एक्सपेरिमेंटली रेट लॉ काय सांगतो, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 0. रेट लॉ मध्ये पॉवर 0 आली, याचा ए वर त्या रिएक्शनचा रेट डिपेंड नाही, बिकॉज रेट लॉ इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. क्लिअर झालं. येस. जर एक्स इज इक्वल टू 0 असेल तर रेट याप्रमाणे मिळेल, आणि हा रेट काय इंडिकेट करतो, काय इंडिकेट करतो, रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए. क्लिअर झालं. नेक्स्ट, तर पुढे काय केलं बा, अगेन वाय कॉन्स्टंटच ठेवलाय, अगेन वाय केलाय, वाय काय केलाय, कॉन्स्टंटच आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू काय, ऍज इट इज आहे 1, आणि एक्स काय, एक्स ही जी व्हॅल्यू आहे ही मायनस व्हॅल्यू आहे, निगेटिव्ह आहे. दॅट मीन्स एक्स इज लेस दॅन 0. एक्स काय, लेस दॅन 0 आहे. एक्स जर लेस दॅन 0 असेल तर रेट लॉ कसा होईल, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर निगेटिव्ह व्हॅल्यू अँड बी रेज टू पॉवर 1. रेट लॉ याप्रमाणे होईल, रेट is equal to k into concentration of a raised to negative value जी काय असेल 1 2 3 4 and b
रेस टू पॉवर 1. तर हा रेट लॉ काय इंडिकेट करतो? हा रेट लॉ काय इंडिकेट करतो? पर्टिक्युलर रिएक्शनचा रेट बीच्या एका मोलवर डिपेंड आहे. बीच्या एका मोलवर डिपेंड आहे आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन जसं वाढेल तसा रेट ऑफ रिएक्शन वाढत जाईल. ओके, बट इन केस ऑफ ए, what happen in case of A? What happen in case of rate of reaction related to the reactant A? जर एखाद्या कॉन्सन्ट्रेशन टर्मचा पॉवर निगेटिव्ह असेल, दॅट मीन्स लेस दॅन 0 असेल, तर हा काय इंडिकेट करतो? दिस इंडिकेट्स रेट ऑफ रिएक्शन decreases. Rate of reaction decreases with increasing concentration of A, or rate of reaction increases or decreases, vice versa. Rate of reaction decreases with increasing concentration of A, rate of reaction increases with a decreasing concentration of A. That means reverse आहे. जर एखाद्या टर्मची पॉवर, एखाद्या कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर रेट लॉ मध्ये निगेटिव्ह येत असेल, तो काय इंडिकेट करतो? रेट लॉ आणि कॉन्सन्ट्रेशन टर्म याच्यामध्ये जे रिलेशन असेल ते रिलेशन कसं असेल? इनव्हर्स असेल. ते रिलेशन कसं असेल? इनव्हर्स असेल. म्हणजेच इथं एचा पॉवर निगेटिव्ह आहे, हा काय इंडिकेट करतो? रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. क्लिअर झालं? तिन्ही गोष्टी बा. रिएक्शनचा रेट लॉ याप्रमाणे, जर एक्स आणि वाय इज इक्वल टू 1 असतील तर रेट लॉ याप्रमाणे होईल. मी चेंज काय केला? 1 च्या ऐवजी काय केला? वाय कॉन्स्टंट ठेवला आणि एक्सची व्हॅल्यू डबल केली. रेट लॉ याप्रमाणे मिळाला. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आणि रेट लॉ असा असताना जर मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डबल केलं, रेट लॉ असा असताना जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डबल केलं, कधी? ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ, सॉरी, रेट लॉ असा असताना कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलं तर काय मिळेल? रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4. जर ट्रिपल केलं तर काय होईल? इन्क्रीजेस बाय फॅक्टर 8. जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कॉन्स्टंट ठेवून एच कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केलं तर काय होईल? रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 8. याप्रमाणे व्हॅल्यू मिळतील. जर एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली आणि वाय कॉन्स्टंट ठेवला, अशा वेळेस रेट लॉ काय इंडिकेट करतो? रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आणि जर एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू काय इंडिकेट करते? रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. या रिएक्शन साठी रेट लॉ लिहायचा आपल्याला ना, H2 प्लस I2 विच गिव्स ट्वाइस HI. या रिएक्शनचा रेट लॉ कसा लिहायचा? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. This is the rate law for this reaction. H2 च्या डोक्यावर पॉवर काहीच नाही, म्हणजेच तो किती आहे? 1 आहे. I2 च्या डोक्यावर पॉवर काहीच नाही, म्हणजेच तो किती आहे? 1 आहे. म्हणजेच या रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे? H2 च्या एका मोलवर आणि I2 च्या एका मोलवर डिपेंड आहे. या रिएक्शन साठी जो रेट लॉ झाला तो रेट लॉ काय? रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. दॅट मीन्स दिस इंडिकेट्स दॅट रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स ऑन 1 मोल ऑफ concentration of H2 and 1 mole of concentration of I2. Okay. The next याप्रमाणे रिएक्शन घेतली. याप्रमाणे रिएक्शन आहे twice H2O2 which gives twice H2O plus O2. या रिएक्शनचा रेट कसा असेल? रेट इज इक्वल टू K into concentration of H2O2.
अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन गेलो तर H2O2 रेस टू पॉवर काय पाहिजे 2 पाहिजे, पण इथं रेस टू पॉवर 2 लिहिलंय का नाही. येस, रिएक्शन मध्ये H2O2 चे किती मोल आहेत 2 मोल आहेत, पण रेट लॉ काय सांगतो रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स ऑन ओनली अँड ओनली 1 मोल ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. या रिएक्शनचा जो रेट आहे तो रेट कशावर डिपेंड आहे 1 मोल ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड वर डिपेंड आहे. इथं काय इंडिकेट करतो रेट ऑफ दिस रिएक्शन डिपेंड्स ऑन 1 मोल ऑफ H2 अँड 1 मोल ऑफ I2. म्हणजेच इथं रेट लॉ हा कसा आहे सिमिलर टू लॉ ऑफ मास ऍक्शन आहे. पॉवर इक्वल टू कोएफिशियंट, पॉवर इक्वल टू कोएफिशियंट, पण इथं रेट लॉ सिमिलर टू लॉ ऑफ मास ऍक्शन आहे का नाही, कारण याचा जो पॉवर आहे तो कसा आहे मे नॉट बी इक्वल टू इट्स कोएफिशियंट. हेच रिएक्शन काय ही थेरॉटिकल रिएक्शन झाली. हेच थेरॉटिकल रिएक्शन पाहून तुम्ही रेट लॉ सांगू शकता का नाही. तुम्हाला एखादी रिएक्शन दिली आणि तुम्हाला विचारलं रेट लॉ लिहा, रेट लॉ लिहिता येत नाही. का लिहिता येत नाही बिकॉज इट इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड. रेट लॉ कसा आहे एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. एक्सपेरिमेंटली काय झालं, एक्सपेरिमेंटल प्रोसेस मध्ये काय झालं, एक्सपेरिमेंट करत असताना काय झालं, रेट ऑफ रिएक्शन कशावर डिपेंड आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही कशावर डिपेंड असते तर ते आपल्याला पुढे बघायचं रिएक्शन मेकॅनिझम मध्ये. रेट डिटरमाइनिंग स्टेप किंवा तुम्ही SN1 SN2 पाहत असताना झाला असेल तुम्हाला RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप किंवा स्लोवेस्ट स्टेप. RDS म्हणजेच काय रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजेच काय स्लोवेस्ट स्टेप ऑफ रिएक्शन मेकॅनिझम, की ज्याच्यावर रिएक्शनचा रेट डिपेंड असतो. RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट लॉ कशानुसार लिहिला जातो अकॉर्डिंग टू RDS ऑफ रिएक्शन मेकॅनिझम. ओके, ओव्हरऑल रिएक्शन मध्ये काय घडतं याच्यावरून रिएक्शनचा रेट लिहिता येत नाही. तर रिएक्शनचा रेट कशावरून असतो स्लोवेस्ट स्टेप ऑफ रिएक्शन मेकॅनिझम. दिस इज कॉल्ड एज RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप. दॅट मीन्स रेट लॉ इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन, थेरॉटिकली लिहिता येणार नाही. नेक्स्ट पुढचं इक्वेशन आहे त्याचा रेट लॉ सांगायचं. मग काय रिएक्शन आहे CH3 CHO which gives CH4 plus CO. CH3 CHO which gives CH4 plus CO. हेच काय झाले हा कोण आहे अल्डेहाइड आहे. ओके, अल्डेहाइड्स काय झालं डिकम्पोजिशन झालं आणि याच्यापासून काय तयार झाला CH4 मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईड तयार झाला. तर या रिएक्शनचा रेट लॉ द्यायचा. कसा असेल रेट लॉ, तुम्ही जर रेट लॉ रिएक्शन पाहिल्याबरोबर सांगत असाल तर ते चुकीचं आहे. रिएक्शन पाहिल्याबरोबर तुम्हाला विचारलं या रिएक्शनचा रेट लॉ सांगा आणि तुम्ही जर तो सांगत असाल तर तुम्हाला रेट लॉ ही कन्सेप्ट अजून समजलेली नाही. तुम्हाला रिएक्शन दिली आणि रिएक्शनचा रेट लॉ लिहा असं जर सांगितलं तर तुमचा आन्सर असायला पाहिजे रिएक्शनचा रेट लॉ रिएक्शन पाहून लिहिता येत नाही. बिकॉज रेट लॉ इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइन, एक्सपेरिमेंटल प्रॉपर्टी, थेरॉटिकल प्रॉपर्टी नाही. पण एक्सपेरिमेंटल प्रोसेस मध्ये नक्की काय घडलं याच्यानुसार या रिएक्शनचा रेट लॉ मला माहित आहे. तो रेट लॉ कसा आहे रेट इज इक्वल टू K into concentration of CH3CHO raised to power 3/2. बघा रिएक्शन मध्ये तर CH3CHO चा एकच मॉलिक्यूल आहे. CH3CHO चा मॉलिक्यूल किती आहे एक आहे, कारण कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे किती आहे एक आहे. रेट लॉ मध्ये CH3CHO या मोलार कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर किती रेज व्हायला पाहिजे होती 1 व्हायला पाहिजे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन. बट अकॉर्डिंग टू रेट लॉ या कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर किती रेज झाली 3/2. येस, या रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे डिपेंड्स ऑन 3/2 मोल्स ऑफ
CH3CHO. लक्षात आलं? या रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे? 3/2 मोल्स ऑफ CH3CHO. जस तुम्ही एखादी रिएक्शन पाहून त्या रिएक्शनचा रेट लॉ सांगू शकत नाही. क्लिअर झालं? मी पुन्हा सांगतोय, रिएक्शन दिली आणि रेट लॉ लिहायला सांगितलं तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? थिअरॉटिकली रिएक्शनचा रेट लॉ लिहिता येत नाही, मला एक्सपेरिमेंटली तो माहित असल्याशिवाय तुम्ही सांगू शकत. क्लिअर झालं? नेक्स्ट पुढची रिएक्शन आहे NO2 plus CO which gives NO plus CO2. What is the rate law for this reaction? तर याप्रमाणे rate is equal to K into concentration of NO2 raised to power 2 into concentration of CO raised to power 0. तर एखाद्या कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर 0 आली म्हणजेच काय? रेट इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर रिएक्टंट. आणि त्याच्यावर रिएक्शनचा जर रेट डिपेंडच नसेल तर ती टर्म रेट लॉ मध्ये लिहिली जात नाही. येस, काढून ओके. आता ओव्हरऑल रिएक्शन मध्ये NO2 चे किती मोल्स आहेत? 1 मोल आहे. रेट लॉ मध्ये रिएक्शनचा रेट NO2 च्या किती मॉलिक्युलवर डिपेंड आहे? 2. येस, याची पॉवर काय असायला पाहिजे होती? 1. याची पॉवर आहे किती? 2. ही पॉवर इथल्या कोएफिशियंट इक्वल आहे का? नाही. येस, रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी रेज झालेली पॉवर आहे ती कशी असते? मे बी और may not be equal to its stoichiometric coefficient. Why? Because rate law is experimental determined mathematical equation which express the rate of chemical reaction in terms of molar concentration of reactants, not product. Clear झालं? रेट लॉ समजतोय? रेट लॉ काय आहे हे नक्की समजून घ्या. काय रेट लॉ? इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड मॅथमॅटिकल इक्वेशन विच एक्सप्रेस द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, नेक्स्ट द रेट लॉचे ऍप्लिकेशन काय आहेत? रेट लॉचं ऍप्लिकेशन काय? बा हा रेट लॉ आहे, हा रेट लॉ आहे, हा रेट लॉ आहे, त्यानंतर हा रेट लॉ आहे. आपण रेट लॉच्या साहाय्याने काय कॅल्क्युलेट करू शकतो? काय करू शकतो? एक रेट लॉच्या साहाय्याने आपण रिएक्शनचा रेट डिटरमाइन करू शकतो. इथे लिहिलं मी, काय लिहिलं? एक रेट ऑफ रिएक्शन. 2 आणखी काय आणखी काय डिटेक्ट करू शकतो किंवा काय डिटरमाइन करू शकतो? ही व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो, ही व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. याला म्हणायचं रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट तेच एक रेट मिळाला, दुसरी व्हॅल्यू आपल्याला रेट दिला असेल आणि कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर आपण काय रेट कॉन्स्टंट डिटरमाइन करू शकतो. तिसरी गोष्ट, रेट दिलाय, रेट कॉन्स्टंट दिलाय, वी कॅन कॅल्क्युलेट what? Concentration of reactant. Concentration of reactant. This rate law च्या साहाय्याने आपण काय काय कॅल्क्युलेट करू शकतो? एक रेट ऑफ रिएक्शन, 2 स्पेसिफिक रिएक्शन रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन, 3 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि 4 याप्रमाणे काय रेट लॉ दिलेले आहेत. आणि तुम्हाला रिएक्शनची ऑर्डर विचारली. आता ऑर्डर काय हा याच्या पुढचा पॉइंट आहे, पण त्याच्या अगोदर सांगतो. तर याच्या डोक्यावर काहीच नाही, याची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. तर या ओव्हरऑल रिएक्शन साठी याची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 1 म्हणजे याची ऑर्डर 1, याची ऑर्डर 1, 1 + 1
2. याची ऑर्डर 3/2. याची ऑर्डर 1. याची ऑर्डर 2. येस, जर रेट लॉ दिला असेल तर रेट लॉ मध्ये फक्त बघायचं आहे तुम्हाला, किंवा ज्या काय कॉन्सन्ट्रेशन टर्म असतील त्या कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या ज्या रेज झालेल्या पॉवर आहेत या पॉवरची बेरीज करायची, आणि या पॉवरच्या बेरीजलाच काय म्हटलं जातं, ऑर्डर म्हटलं जातं. म्हणजे आपण सिंपली रेट लॉच्या साहाय्यानं रिएक्शनची ऑर्डर डिटरमाइन करतो. काय डिटरमाइन करतो, ऑर्डर. येस, पहिलं ऍप्लिकेशन काय रेट लॉचं, इट इज युज्ड टू डिटरमाइन द रेट ऑफ रिएक्शन. 2, it is used to determine the rate constant of reaction. 3, rate law is used to determine the molar concentration of reactant. Next one, it is used to determine the order of reaction. And last one, it is used to determine the mechanism of reaction. Mechanism of reaction. तर म्हणता मेकॅनिझम कसं सांगणार आहे. ओके, या रिएक्शनचं मेकॅनिझम आपण कसं सांगू शकतो रेट लॉच्या साहाय्याने, तर ते आपल्याला अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता येतं. कसं एक्सप्लेन करता येतं ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघू. पण ऍप्लिकेशन लक्षात ठेवा. रेट लॉचे ऍप्लिकेशन काय, पहिलं ऍप्लिकेशन युज्ड टू डिटरमाइन द रेट ऑफ रिएक्शन. सेकंड, युज्ड टू डिटरमाइन द रेट कॉन्स्टंट. थर्ड, concentration of reactant. Fourth, used to determine the order of reaction. And last one, rate law is used to predict the mechanism of reaction. पाचवा ऍप्लिकेशन, रिएक्शनचं मेकॅनिझम रेट लॉच्या साहाय्याने कसं ओळखायचं. ओके, तर याप्रमाणे रिएक्शन दिलेलं आहे, हा रेट लॉ दिलेला आहे, आणि याच्या साहाय्याने मी या रिएक्शनचं मेकॅनिझम सांगणार आहे. तर कसं सांगायचं आहे बा, आपण मागं पाहिले रेट लॉ हा काय एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहे. एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहे, आणि रेट लॉ मध्ये जी व्हॅल्यू दिलेली असतात, रेट लॉ मध्ये ज्या व्हॅल्यू असतात त्या व्हॅल्यू कुठे असतात, रेट डिटरमाइनिंग स्टेप मधले असतात. कुठले असतात, रेट डिटरमाइनिंग स्टेप मधले असतात. आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप ही काय असते, रिएक्शन मेकॅनिझम मधील स्लोवेस्ट स्टेप असते, त्याला आपण आरडीएस म्हणतो. रेट डिटरमाइनिंग स्टेप ही काय असते, slowest step of reaction mechanism which determines the rate of reaction, म्हणून त्याला आपण आरडीएस म्हणतो. ओके, आणि आरडीएस मध्ये जे काय रिएक्टंट आहेत, आरडीएस मध्ये जे काय रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत त्यांचे जे काय कोएफिशियंट आहेत ते तुम्हाला रेट लॉ मध्ये दिसतात. लक्षात आलं. मग रेट लॉ मध्ये जर आपल्याला NO2 दिसत असेल, NO2 दिसत असेल, तर हे काय इंडिकेट करतं की रिएक्शन मेकॅनिझम मधील जी आरडीएस आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, त्या स्टेप मध्ये NO2 चे 2 मॉलिक्युल्स आहेत. स्लोवेस्ट स्टेप मध्ये NO2 चे किती मॉलिक्युल्स आहेत, 2 मॉलिक्युल्स आहेत. मग मी त्याप्रमाणे लिहिलं NO2 प्लस NO2. ओके, इथं CO दिसतोय, पण रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये CO आहे का, नाही, कारण रेट लॉ मध्ये CO आलेलं नाही. याचा रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये CO नाही. लक्षात आलं. मग मी काय केलं, NO2 प्लस NO2 लिहिलं, आणि याप्रमाणे याच्यापासून इक्वेशन तयार केलं. काय तयार केलं, NO3 प्लस NO. काय केलं, NO2 प्लस NO2 which gives NO3 प्लस NO. ओके, तर मला NO2 चे 2 मॉलिक्युल्स तर मिळाले, NO2 चे 2 मॉलिक्युल्स मिळाले की ज्याप्रमाणे रेट लॉ आहे. म्हणजे ही काय झाली, स्लोवेस्ट स्टेप ऑफ रिएक्शन मेकॅनिझम. दिस इज कॉल्ड एज आरडीएस. यालाच मी म्हटलं स्लो स्टेप. यालाच काय म्हटलं, आरडीएस, रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके, तर मी पुन्हा काय केलं, मला ओव्हरऑल रिएक्शन मध्ये CO पाहिजे, ओव्हरऑल रिएक्शन मध्ये CO पाहिजे, म्हणून तुम्ही CO घेतला, हा CO घेतला जो ओव्हरऑल रिएक्शन मध्ये मला पाहिजे. तर मला हा NO3 नको आहे, कारण ओव्हरऑल रिएक्शन मध्ये NO3 नाही. हा NO3 कॅन्सल करण्यासाठी मी इथे NO3 घेतला,
NO3 plus CO, which gives, I will, NO2 plus CO2, NO2 plus CO2. या रिएक्शनवर किंवा या स्टेपवर रिएक्शनचा रेट डिपेंड असत नाही. या स्टेपला म्हणायचं फास्ट, किंवा काय म्हणायचं फास्ट स्टेप. रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड असतो? स्लो स्टेपवर असतो. स्लो स्टेपवरच काय असतो ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर इथे फक्त मेकॅनिझम बघायचं आपल्याला. NO2 plus NO2 which goes NO3 plus NO, slow step RDS, which indicates the rate of reaction. आणि पुढं NO3 plus CO which goes NO2 plus CO2. NO2 ला NO2 कॅन्सल, NO3 ला NO3 कॅन्सल. ओव्हरऑल रिएक्शन काय झाली? NO2 plus CO which gives NO plus CO2. मिळाले? दिस ओव्हरऑल रिएक्शन हे आहे. हे रिएक्शन मेकॅनिझम आहे. दिस इज फर्स्ट स्टेप, दिस इज सेकंड स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. टू स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप स्लो स्टेप आहे, सेकंड फास्ट आहे. स्लो स्टेप मध्ये जे काय रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत ते तुमच्या रेट लॉ मध्ये येतात. किती मॉलिक्युल्स आहेत? 2, म्हणून याचा पॉवर किती आला? 2 आला. तेच हे मी याप्रमाणे लिहू शकतो. कसं? याप्रमाणे काय से NO2 रेज टू पॉवर 2. कुठं? स्लोवेस्ट स्टेप किंवा RDS मध्ये. दॅट मीन्स रेट लॉचं 5वं ऍप्लिकेशन काय? We can determine or predict the reaction mechanism for particular reaction. समजलं? येस, रेट लॉचे टोटल 5 ऍप्लिकेशन आहेत. पहिलं ऍप्लिकेशन काय? रेट ऑफ रिएक्शन डिटरमाइन होतो. सेकंड, रेट कॉन्स्टंट डिटरमाइन केला जातो. थर्ड, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट एनी टाइम कॉन्स्टंट चेक केलं जातं किंवा डिटरमाइन केलं जातं. 4, रिएक्शनची ऑर्डर डिटरमाइन केली जाते. या रिएक्शनची ऑर्डर किती आहे? 2. नेक्स्ट आणि 5वं ऍप्लिकेशन काय? वी कॅन डिटरमाइन द ऑर प्रेडिक्ट द रिएक्शन मेकॅनिझम ऑफ केमिकल रिएक्शन. हे 5 काय झाले? ऍप्लिकेशन्स ऑफ रेट लॉ. ओके, इथं रेट लॉ हा पॉइंट क्लिअर.